नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी। आज आपण मराठी विषयातील पाठ क्रमांक 18 पैशांचे व्यवहार हा पाठ अभ्यासणार आहोत। पहा मुलांनो, आपल्या जीवनात पैसा हे एक महत्त्वाचा घटक मानला जातो आणि तो पैसा कमवण्यासाठी सर्वजण जीवापाड धडपड करत असतात, कष्ट करत असतात, हे आपणा सर्वांना माहीत आहे। आणि या पैशांचा व्यवहार जो आहे तो कशा पद्धतीने केला पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये त्याचा व्यवहार कशा पद्धतीने केला जातो याचं ज्ञान आज आपण या पाठामधून पाहणार आहोत। पहा, आपणाला पैशांचे व्यवहार या पाठामध्ये पैशांचे व्यवहार कोठे कोठे केले जातात हे चित्ररूपाने दाखवलेले आहे, त्याची माहिती आपणाला लिहायची आहे। पैशांचे व्यवहार म्हणजेच काय तर देवाणघेवाण, म्हणजेच पैसे देऊन आपण वस्तू विकत घेणे। आपल्या परिसरामध्ये अशी कोणकोणती ठिकाणे आहेत की तिथे आपण पैशांचे व्यवहार करत असतो, ते आपण काही चित्रांच्या मार्फत आज पाहणार आहोत। पैशांचे व्यवहार म्हणजेच मनी ट्रान्झॅक्शन। मनी ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय तर कधी पहा, फॉर एक्झाम्पल एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जर आपण कधी गेलो तर आपणाला हवी असणारी वस्तू घेण्यासाठी तिथे आपण काय करतो, पैसे देतो आणि ते पैसे देऊन आपणाला हवी असणारी वस्तू खरेदी करतो। म्हणजेच पैसे दिल्यानंतरच ती वस्तू आपणाला मिळते। आपणाला हवी असणारी कोणतीही वस्तू विकत घेताना किंवा खरेदी करताना तिथे पैसे द्यावे लागतात, यालाच पैशांचा व्यवहार असे म्हटलं जातं। असे पैशांचे व्यवहार कोठे कोठे केले जातात, अशी काही ठिकाणं तुम्हाला माहिती असतील की बँक कार्यालय असेल, कपड्यांचे दुकानं असतील, किराणा मालाचं दुकान असेल, चपलांचं दुकान असेल, रेल्वे स्टेशन असतील, अशा ठिकाणी आपण पैशांचे व्यवहार हे करत असतो। चला तर मग आज आपल्या या पाठाला सुरुवात करूयात। पहा, सर्वांनी पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे। आपणाला काही चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्रांच्या मार्फत आपणाला पैशांचे व्यवहार कोठे कोठे केले जातात ते आज आपण पाहणार आहोत। पहिलं चित्र आहे बँक। आता बँक ही एक महत्त्वाची पैशांच्या व्यवहाराची गोष्ट आहे की बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी लोक तेथे जात असतात। आता बँकेमध्ये पैशांचे व्यवहार कशा पद्धतीने चालतात तर विविध प्रकारची कर्जे, जे काय आपल्याला लोन मिळतात ते कर्ज मिळण्यासाठी आपल्याला बँकेत पैशांचे व्यवहार करावे लागतात। हप्ते भरणे प्रामुख्याने तिथे चालतात। बचतीच्या दृष्टीने बँक ही महत्त्वाची असते, म्हणजेच विविध प्रकारच्या ज्या काही बचत योजना असतात तिथे बँकेमध्ये आपण करत असतो। बचत खात्यातून पैसे भरणे, बचत खात्यामधून पैसे काढणे, अशा पद्धतीचे व्यवहार देखील बँकेमध्ये चालतात। किंवा किमती, दागिने, वस्तू ठेवण्यासाठी, कागदपत्रे ठेवण्यासाठी बँक आपणाला उपयोगाला पडत असते। आता पुढे आहे भाजी मंडई। भाजी मंडई, इथे पहा आपल्याला हे मंडईतील म्हणजेच भाजी बाजारातील दृश्य आपल्याला दिसत आहे आणि इथे लोक भाजी घ्यायला येत असतात, म्हणजेच पैसे देऊन ते भाजी खरेदी करत असतात। हे दैनंदिन जीवनातील उदाहरण आहे। तसंच तिसरा पिक्चर आहे टेलिफोन ऑफिस। टेलिफोन ऑफिसमध्ये लोक टेलिफोनची बिलं भरण्यासाठी जात असतात। तिथे हे टेलिफोन ऑफिस आहे आणि टेलिफोन ऑफिसमध्ये टेलिफोनची बिले पैसे देऊन भरली जातात। आता तिसरं आहे वीज देयक केंद्र। आता वीज देयक केंद्र म्हणजेच काय तर इलेक्ट्रिकचे ऑफिस। इलेक्ट्रिकचे विजेचं जे काही बिल आपणाला येत असतं महिन्याचं, ते बिल भरण्यासाठी आपण वीज देयक केंद्रामध्ये जात असतो। म्हणजेच काय तर घराच्या, ऑफिसच्या इलेक्ट्रिक बिलाचे पैसे येथे भरले जातात। तिसरं आहे चपलांचे दुकान। आता चपलांचे दुकान, येथे चपला, बूट विकले जातात। मग आपण काय करतो,
आपणाला जर चपला बूट खरेदी करायचे असतील तर तिथे जाऊन आपण चपला बुटांची खरेदी ही पैसे देऊन करत असतो, म्हणजेच एक प्रकारचा पैशांचा व्यवहार इथे पाहिला जातो. तिसरा आहे पोस्ट ऑफिस. आता तुम्ही म्हणाल पोस्ट ऑफिसमध्ये कसला पैशांचा व्यवहार, तर पहा, तुम्हाला माहिती असेल पत्र, भेटवस्तू किंवा पोस्टाने पाठवण्यासाठी जी काही मनी ऑर्डर आपण करत असतो, नातेवाईकांना आपण जे काही पैसे पाठवत असतो त्यासाठी आपणाला इथे पैशांचे व्यवहार करावे लागत असतात. पत्र, भेटवस्तू पोस्टाने पाठवण्यासाठी त्यावरती पोस्टाची तिकिटे लावली जातात, सगळ्यांना माहिती असेल. आणि ही तिकिटे आपण काय करू शकतो, पैसे देऊन पोस्टाची तिकिटे, पाकिटे आपण घेत असतो, म्हणजेच इथे पैशांचे व्यवहार हे आपण करत असतो. तसेच पोस्टात पैसे भरून नातेवाईकांना आपण मनी ऑर्डर देखील करत असतो. त्यानंतर कापडाचे दुकान. पहा, सणासुदीला आपण नवनवीन कपडे खरेदी करत असतो आणि ह्या कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आपण पैशांचे व्यवहार करत असतो, म्हणजेच पैसे देऊन नवीन कपडे आपण खरेदी करत असतो. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या जे काही सेवा असतील, चपला, बूट, कपडे यांसारखे अनेक विविध वस्तू घेण्यासाठी पैशांचे व्यवहार केले जातात. वीज भरणा केंद्र व विविध वस्तूंची दुकाने यांमध्ये पैशांचे व्यवहार हे नियमित आपण करत असतो. आता तुम्ही पैशांचे व्यवहार कोठे कोठे करतात, तर किराणा मालाच्या दुकानात असेल, बँकेत असेल, अशा ठिकाणी तुम्ही पैशांचे व्यवहार हे करत असता. आता शाळा संदर्भात जर तुम्हाला म्हणायचं झालं की शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी खरेदी करता, इथे देखील आपल्याला पैशांचे व्यवहार करावे लागतात. की शाळा सुरू झाल्यावर आपण उपयोगी वस्तू म्हणजेच दप्तर असेल, पुस्तके असतील, वह्या, गणवेश, कंपास, पेन, पेन्सिल इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी आपण पैसे देऊन त्या वस्तू खरेदी करत असतो, म्हणजेच इथे देखील पैशांचे व्यवहार हे आपण करत असतो. तसेच घर खर्चामध्ये कोणकोणती बिले भरावी लागतात, कुठले पैशांचे व्यवहार आपणाला करावे लागतात, तर लाईट बिल असेल, फोन बिल असेल, दुधाचे बिल असेल, पेपरचे बिल असेल इत्यादी बिलं आपणाला घर खर्चामध्ये पैशांचे व्यवहार देऊन करावे लागतात. तसेच बँकेत चालणारे जे काही व्यवहार आहेत, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बँकेत चालणारे कोणतेही 2 पैशांचे व्यवहार लिहा किंवा सांगा. तर पैसे भरणे, पैसे काढणे, चेक भरणे किंवा बचत कर्ज घेणे अशा प्रकारची जी काही व्यवहार असतात ते आपण बँकेमध्ये करत असतो. अशा पद्धतीने पैशांचे व्यवहार म्हणजेच मनी ट्रान्झॅक्शन आपण कोठे कोठे करतो, तर वीज देयक केंद्र असेल, बँक ऑफिस असेल, भाजी मंडई असेल, पोस्ट ऑफिस असेल, कपड्यांची दुकानं असतील, चपलांचे दुकानं असतील, दूरध्वनी केंद्र असतील, अशा ठिकाणी आपण पैशांचे व्यवहार हे करत असतो. अशा पद्धतीने पैशांचे व्यवहार या पाठामध्ये आपण पैशांचे व्यवहार कोठे कोठे केले जातात हे चित्रांच्या मार्फत पाहिलेलं आहे. आता तुम्हाला वर्कबुकमध्ये चित्र आणि जागा दिलेली आहे, त्या जागेमध्ये आता जी काही आपण PPTमध्ये माहिती पाहिलेली आहे ती माहिती तुम्ही लिहायची आहे आणि PDF तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स दिले जाणार आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने आज आपण हा पाठ इथे अभ्यासलेला आहे. धन्यवाद.